कोकणातील घनदाट हिरव्या जंगलात आज एक विचित्र प्राणी आला आहे, जिथे फक्त निसर्गाचा राजवाडा आहे आणि माणूस फारसा जात नाही. इथे प्रत्येक झाडात, प्रत्येक श्वासात जिवंतपणा आहे. कोकणातील ही माया, हा साधेपणा आणि हा थेट निसर्गाचा आवाज. हे जंगल काही सोपे नाही, पण साहसी मनी इथेच तयार होतात. आजचा प्रवास आहे निसर्गाशी जुळून घेण्याचा, जीव टिकवण्याचा आणि खऱ्या अर्थाने जगण्याचा. तुम्हाला दाखवतोय कोकणातील काही दुर्मिळ ठिकाणे, जिथे जगणे म्हणजे फक्त संघर्ष नाही, तर निसर्गाशी संवादच आहे. धन्यवाद. नमस्कार गाईज, मी कोकणी बिअर गिल्स. आज मी आलोय एका कोकणच्या घनदाट जंगलामध्ये. ऐक ऐक पडलो 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 ऐक ऐक. तर हे बघा मित्रांनो, मी इथे पडलोय कारण की खूप इथे क्रेझी उतर आहे. हे बघा, मी थांबल्या थांबल्या पाय घसरत आहेत माझे. हे बघा. तर मित्रांनो, हे बघा, इथं खूप रान आहे. मी बॅगेतनं चाकू आणलाय, मला दाखवतो. आईला चाकू कुठे गेला? हा बघा चाकू. मित्रांनो, हे बघा, इथं काहीतरी पडलंय. मित्रांनो, हा बघा, मला एक इथले लिंबू सापडला आहे. हे बघा मित्रांनो, इथे पण लिंबू अजून आहेत. आता मी ह्याला काढण्याचा प्रयत्न करतो. बघूया. हा बघा, एक पडला. मित्रांनो, दुसरा कुठे गायब झाला? हा बघा मित्रांनो, 3 लिंबू सापडले आहेत. आता मी ह्याला बॅगेत ठेवणार आहे. हा तिसरा राहू दे माझ्यासाठी. आता मी ह्याला कापणार आहे. आता मित्रांनो, हा लिंबू कापणार आहे मी. ह्याच्याने माझी ताण भागल. हे बघा, लिंबूचे 2 तुकडे झाले आहेत. खूप गोड आहे लिंबू. आता टाकून देतो. आता दुसरा आहे. हा पण संपला. ह्याच्याने माझी ताण भागली आहे. तर मित्रांनो, या जंगलात 35 डिग्रीचा तापमान आहे. तर मित्रांनो, इथं काही लोक बसले आहेत. त्यांना विचारू पुढचा रस्ता कुठे जातोय. काय मेला गंग्या. तर मित्रांनो, चला ह्यांना घाबरूया. अजित बघ, कोणतरी आहे इथं. माय जवळ पळाले सगळे. अरे थांबा. तर या देखो दोस्तों, इतनी छोटी नदी होती, पण आता उन्हाळ्याच्या कारण ही सुकली आहे. यस मित्रांनो, मला वाटतं की माझा सफर इथेच खतम होतोय. हे बघा, इथं मानवी वस्ती दिसतायत. यस यस, बाय मित्रांनो. काय म्हणता? तर मित्रांनो, इथं काही लोक बसले आहेत. त्यांना विचारू पुढचा रस्ता कुठे जातोय.